रत्नागिरी जिल्ह्यात सध्या वाटत एमआयडीसीची चर्चा अधिक होते। मध्यंतरी जनसंवादाच्या माध्यमातून त्या एमआयडीसीला विरोध दर्शवण्यात आला। नंतर जनसंवादाच्या मार्फत त्या एमआयडीसीला समर्थन देण्यात आलं आणि एकंदरीतच या वाटत एमआयडीसीमध्ये नव्याने येऊ घातलेली अंबानी ग्रुपची देशाच्या सीमेवरती रक्षण करणाऱ्या सैनिकांना जी शस्त्र लागतात त्या शस्त्र निर्मिती कारखाना वाटतमध्ये आणण्याचा प्रयत्न पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांच्या प्रयत्नातून सुरू आहे। पण असं असताना एका बाजूला ह्या कारखान्याला विरोध होतोय, दुसऱ्या बाजूला त्याला समर्थन मिळतंय। 2 दिवसावरी वाटत जनसंवाद सभेच्या निमित्तानं त्या ठिकाणी ज्यांना हा कारखाना हवा आहे त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दाखवलं। पण त्यामध्ये शेतकरी असतील, जमीन मालक असतील, मच्छीमार असतील आणि त्या दिवसाचं वातावरण पाहिलं तर प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरती महत्त्वाच्या ठिकाणी पाठिंब्याचे फलक हे झळकत होते। आता ह्या सगळ्या घडामोडीनंतर कालच क्रेडाई संघटनेमार्फत सुद्धा ह्या कंपनीला ह्या कारखान्याला आमचा पाठिंबा आहे असं पत्र त्यांनी पालकमंत्री उदय सामंतांकडे दिलं। मुळात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत प्रत्येक प्रकल्पाला विरोध झाला। त्याचं कारण असं होतं की येणारा प्रकल्प हा प्रदूषणकारकच होता। पण नाणार असेल, जैतापूर असेल किंवा अन्य पेट्रोकेमिकल्स पूर्वी जयगडमध्ये यायचा होता तो असेल, हे सर्व प्रदूषणकारक प्रकल्प होते, निसर्गाची हानी करणारे होते। पण आता हा जो येणारा प्रकल्प आहे डिफेन्स शस्त्र निर्मितीचा कारखाना तो पूर्णपणे प्रदूषण विरहित आहे। पण जर प्रदूषण विरहित जर कारखाना असेल तर त्याला विरोध होण्याचं कारण नाही। आणि रत्नागिरी जिल्ह्याची आत्ता आपण जर अर्थशास्त्रीय विचार केला तर अंबानी काजू जितक्या प्रमाणात उत्पन्न अपेक्षित होतं ते दरवर्षी हळूहळू कमी होत गेले आणि अनेक ठिकाणी शेती लोकांनी करायची सोडून दिले, घराच्या घरं ओस पडलेत। मग आजच्या तरुण पिढीला इथलं अर्थशास्त्रीय पूर्णपणे बदलायसाठी कुठेतरी कारखाना किंवा एखादा उद्योग येणं गरजेचं आहे। आणि वाटत एमआयडीसीमध्ये आत्ता जवळजवळ 10,000 कोटी खर्च करून सुमारे 15,000 जणांना रोजगार देणारा हा संरक्षण विभागातला कारखाना जर प्रत्यक्षात सुरू झाला तर रत्नागिरी तालुक्याचं नव्हे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचं चित्र बदलेल। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामधील कोकणी माणसाची, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील, विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील माणसाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे। विरोध असावा पण विरोधाची कारणंही सुद्धा सबळ असावीत। पालकमंत्री उदय सामंतांनी आपल्या कालच्या जनसंवाद सभेत स्पष्ट सांगितलं त्या परिसरात एकही घर जाणार नाही, त्या परिसरात एकही देवस्थान जाणार नाही, नैसर्गिक स्रोताला कुठे धक्का पोहोचणार नाही। आणि विशेष म्हणजे जमिनीचा दर एमआयडीसी फक्त भूसंपादित करणार आहे पण जमिनीचा दर ही कंपनी ठरवणार आहे। त्यावेळी महाराष्ट्रातला सर्वाधिक दर तिथल्या शेतकऱ्यांना मिळेल असं पूर्णपणे आश्वासित करताना ठामपणे त्यांनी आपली भूमिका मांडली। आणि विरोध करणारा सुद्धा त्यांनी खुलेआम आमच्यासोबत चर्चेला यावं, आम्ही चर्चा करायला तयार आहोत हेच सांगायला ते विसरले नाहीत। एकंदरीतच काय की आता एमआयडीसीमध्ये येऊ घातलेल्या संरक्षण शस्त्र निर्मिती कारखान्याला लोकांचं पाठबळ मिळतंय आणि लोकांची मानसिकता बदलते हे जरी हे या क्षणाला दिसते आणि हेच जिल्ह्याच्या दृष्टीने भविष्यातलं सुखकारक चित्र असावं असंच एकंदरीत म्हणावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।